पिलू कसं बसले गाडीवर. काय गाडीवर खाली उतर ना. तात्या तिला खाली घ्या. तिला खाली घ्या. आ आता एवढं नाथरुड बी येते तर तिला काय झालं नाही व्याला. तिथं पत्रुंड आहे. हे बघा आमचे चक्कू झाडे. पाऊस आलाय. वारं सुटले. वाऱ्याने झाडाचे चक्कू कळायला लागल्यात. पडायला कळायला लागल्यात आता नवीन लय. बरं झालं खाल्लंच ती. बघा हे रामफळाचं झाड असतं सगळ्या. बरं झालं खाल्लं. ह्याच्या खाली कांदे टाकून ठेवलेत घरी खायला. हे बघा हे पहिलं खोक आहे. म्हणजे पहिलं माझे सासू सासरे कावसाचं काम करायचे त्यावेळेस ह्याच्यात पसारा घेऊन जायचे. सगळं ह्याच्यात बसायचं ह्या खोक्यात. आता म्हणजे पहिलं जायचे. आता नाही जात. ते लहान लहान होते तोपर्यंत जायचे. आता कोणी जात नाही. पण बघा पहिला आताच्या पेट्याला खोका हे ऐकत नाही. हे खोकं घेऊन बाहेर काढे आई. बघायला 10-15 वर्षाच्या वर झालेत तरी सुद्धा इतकं निबर आहे अजून. काय मला आई खरं का बाई त्याच्या बसू नका मोडन. बसा बसा मजा केली बसा. आई आई खरं वाटतंय म्हणून बाईला. आता इतकं नाही बरं आहे ते कसं मोडन बरं बाई. खरंच वाटतंय तुम्हाला. तुम्ही कुठे चालले म्हातारे बाबा. हा एकाची डोक्यात ऐका की मी तुमचं सगळं काम करीन फक्त एक काठी हाना. इथं बसलेल्या माणसाला हाना हाना का. आणि मला हान म्हणल्या हाना की एक हाना. माझ्यातर्फे हाना एक. मी हाणू का. द्या इकडे मी हाणते. मला नका हाणू. त्याला हाना म्हणलं ती माझ्या काठी उगार तिथं. बघा गुडघे पोटाकडे वळतात पाठीकडे वळत नाही थोडे सुद्धा गुडघे. कळालं का तुम्हाला. काय झालं लेखा का काय होय. तिला लागलं येड. ए काय बी कशी बोलती का तू का पागल बिगलास काय. मी मारीनार व. तुम्हाला काय झालं का मग असं बसलात. लयच काम केलं वाटतं हाय का नाही. लय आत्ती काम केले. मार क्या बाई शिवानी बघायला काय झालंय म्हणून. तात्या असलं कसलं ना तू तुमचं काम म्हणलं की उगा कापाय चालल्यासारखं होतंय. दिसलं तरी काय. आता काय तुमचं काय लग्न बिग्न करायचं काय. पोरगी बघायची ती विचार करायचा एवढा. म्हातारा झालात तुम्ही. आता काय टकलं म्हणलं काही म्हणलं तरी एक हाय बाबा. पोरा सोरांनी म्हणलं तरी हाय माझं टकलं पडे दाखवू नको. आता पोरा सोराशी वरच तुम्हीच लागलात करायला. होय मामा तात्या म्हणते माझं टकलं दाखवू नको. मला तुम्हाला काय एखादी पुरगी बिरगी बघायची काय टकलं नाही दाखवायला. हा हे बघा आमचं मोत्या. हे माकड लोखंडे साहेब. काय झालंय त्यांना राग येत नाही. तुम्हाला राग येत होता त्या माझा चेष्टा केलेला आहे का. त्यांना माहिती मला सगळ्याला हसून खेळून बोलायचं सवय चेष्टा करायला आवडत आहे म्हणून. तुमच्यासारखी कपटी मनाची नाही मी. अहो हा त्याला वागावं बी लागतं. तसं समोरचा माणूस बोललेलं बी ऐकून घ्यावं लागतं. हसण्यावर घालावं लागत असतं आणि आपण बी हसूनच बोलावं लागत असतं. होय तात्या हसा हसा धावत येत. मग हसा वासा धावल्यात तुम्ही हसा वासा धावल्यावर समोरचं कसं तुम्हाला समजून घेईन. आणि तुम्हाला कुणी साधं बोललं तर तुम्हाला एवढा राग येतोय. ही कुठली पद्धत आहे मलाच कळा नाही. इतका लाड कामाचा नाही बरं का तुम्हाला सांगायला मी. लोखंडी साहेब ती पुरगी पडा ना तिथून खाली येते खालून वरी जाते. मी येडण करते तात्या. मी काय का लय हसू यायला लागले. काय होत आहे हो लय हसू यायला लागले. शेळ्या नाही सांभाळ्या म्या का. म्हशी बी नाही सांभाळ्या का वाजता तात्या. नाही अवघे नाही सांभाळे. शाळातून आणले लग्न करून दिले. गोड बोलून लग्न करून घेऊन आले सगळेजण मला. काय झालं मग तुला काय झालं आता गोड बोलून काय कामान नाही इकडे रोजगार नाही. घरा रानातला करावं लागतं की रोजान नाही केलं मग काय झालं. कोण करीत अरे जनावर डोकर कोण करी. बापाला म्हणायचं तिकडे कुठे
आ लवकर जरा देऊ. तुम्हाला नोकरीच होती म्हणून दिलं होतं माझ्या बापाने. माझ्या बापाला काय बोलायचं नाही. काय म्हणलात? बापांना बोलायचं काही. हाय का नाही? गरीब माणूस आहे. पडशील. त्यांनी तुझ्या बापाचं नाव काढत हसून दिलं. मग ते बरं दगड हाणू का काय हाणू वाटतं तुला? मग म्हातारा माणूस आहेत ते.